नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. मित्रांनो, आपण घेत असलेल्या सामान्य 9000 प्रश्नांच्या सीरीजमधील आज आपण भाग 29 बघणार आहोत, जो की प्रश्न क्रमांक 1101 ते 1125 पर्यंतचे प्रश्न आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25च प्रश्न घेतले. ते घेण्याचं कारण की संपूर्ण प्रश्न हे स्पष्टीकरणासहित घेतलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बघा, आजच्या लेक्चरमधील आपला 1101 नंबरचा प्रश्न आहे, कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं? तर मित्रांनो, खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं. बघा, खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद्द गांधी किंवा बाचा खान म्हणून ओळखलं जातं. ते ब्रिटिश भारतातील पश्तून म्हणजे पठाण राजकीय आणि आध्यात्मिक नेते होते. त्यांनी खुदाई खिदमतगार या नावाच्या अहिंसक चळवळीची स्थापना केली, जी लाल शर्ट म्हणूनही ओळखली जाते. बघा, पुढील प्रश्न बघा, या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? संत गाडगेबाबा. संत गाडगेबाबांचं पूर्ण नाव काय? डेबूजी डेबूजी झिंगराजी जानोरकर यांनी महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केले. त्यांच्या कीर्तनानंतर ते लोकांना गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला म्हणायला लावून लगेच झाडू घेऊन स्वतः परिसर स्वच्छ करत असत. त्यांनी लोकांना स्वच्छता, शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व पटवून दिले. बघा, पुढील प्रश्न आहे. बघा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि खूप ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे. हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सय्यद अहमद खा. बघा, सय्यद अहमद खा हे भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही समुदाय भारताच्या सुंदर वधू दोन डोळ्यांसारखे आहेत असे मत मांडून राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व सांगितले. त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली. बघा, पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? तर मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्यासाठी रामवंशी या नावाने सशस्त्र टोळ्या उभारल्या. शेतकऱ्यांसाठीच्या हितासाठी त्यांनी संघर्ष केला. पुढील प्रश्न बघा, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं पूर्ण नाव काय? किसन बाबूराव हजारे. बघा मित्रांनो, अण्णा हजारे सामाजिक कार्यकर्ते. त्यांनी महाराष्ट्रातील राळेगण सिद्धी या गावाचा आदर्श विकास केला. त्यांचे पूर्ण नाव किसन बाबूराव हजारे आहे. त्यांनी लोकपाल कायद्यासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनासाठी देशात मोठे कार्य केलेले आहे. बघा, पुढील प्रश्न आहे, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर मित्रांनो, पावनधाम आश्रम आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केला. बघा, आचार्य विनोबा भावे यांनी 1934 महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामध्ये पवनार येथे पावनधाम आश्रमाची स्थापना केली. ते भूदान चळवळीचे प्रणेते होते आणि महात्मा गांधीचे आध्यात्मिक शिष्य मानले जाते. पुढील प्रश्न बघा, भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण आहे? पंडित महादेवशास्त्री जोशी. पंडित महादेवशास्त्री जोशी हे लेखक, संपादक आणि संस्कृती अभ्यासक होते. त्यांनी भारतीय संस्कृती, धर्म, इतिहास आणि पौराणिक कथांचे 22 खंडामध्ये संकलन करून भारतीय संस्कृती कोश या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे संपादन केलेले आहे. बघा, पुढील प्रश्न आहे, पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न पोलीस भरतीला खूप ठिकाणी विचारला गेलेला आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? साहूबाई तांबवेकर. बघा, साहूबाई तांबवेकर या मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार मानल्या जातात. त्यांची सुमती आणि चंद्रिका ही कादंबरी 1890 साली प्रकाशित झाली. बघा, कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमाचा प्रचार व प्रसार केला? तर रणधो कर्वे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, पुढील प्रश्न बघा, प्रभाकरी साप्ताहिक कोणी सुरू केले? तर भाऊ महाजन यांनी प्रभाकरी मासिक हे साप्ताहिक सुरू केलं. कोणतं साप्ताहिक? प्रभाकरी साप्ताहिक कोणी सुरू केले? तर भाऊ महाजन यांनी प्रभाकरी साप्ताहिक सुरू केले. बघा, गोविंद विठ्ठल कुंटे जे भाऊ महाजन म्हणून ओळखले जातं, म्हणजे भाऊ महाजन यांना गोविंद विठ्ठल कुंटे जे भाऊ महाजन म्हणून ओळखले जाते, यांनी 1841 मध्ये प्रभाकर हे मराठी साप्ताहिक सुरू केले.
या वृत्तपत्रातून गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांचे 100 पत्रे म्हणजे शतपत्रे प्रसिद्ध झाले, ज्यातून त्यांनी समाज सुधारण्याचे विचार मांडले. पुढील प्रश्न बघा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. बघा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिका आणि कमवा या तत्वावर आधारित या संस्थेचे बहुजन समाजातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी मोठे कार्य केले. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंह यांची समाधी कुठे? नांदेडला आहे मित्रांनो. कुठं? नांदेड. गुरु गोविंद सिंह हे शिखांचे 10वे गुरु होते. त्यांची समाधी मरणोत्तर स्थान महाराष्ट्रातील नांदेड येथे हजूर साहिब गुरुद्वार म्हणून ओळखले जाते. हे शिखांसाठी अत्यंत पवित्र ठिकाण आहे. पुढील प्रश्न बघा, अरणाई दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली? मित्रांनो, गोपाळ बाबा वलंगकर. गोपाळ बाबा वलंगकर हे महाराष्ट्रातील आद्य दलित समाज सुधारणांपैकी एक होते. त्यांनी 1888 मध्ये अरणाई दोष परिहार समाजाची स्थापना केली, ज्याचा उद्देश अस्पृश्यता आणि जातीय भेदभावाला विरोध करणे हा होता. बघा, 1114 नंबरचा प्रश्न आहे, कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे? हा प्रश्न पोलीस भरतीला सांगता येणार नाही, इतक्या वेळा विचारण्यात आलेला आहे. कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर मित्रांनो, यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णकाठ आत्मचरित्र आहे. बघा, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे 1960 आणि भारताचे उपपंतप्रधान होते. त्यांचे कृष्णकाठ हे आत्मचरित्र त्यांच्या जीवनातील राजकीय आणि सामाजिक प्रवासाचे वर्णन करतं. बघा, पुढील प्रश्न बघा, कोण महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते? तर गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. गोपाळकृष्ण गोखले हे मावळ विचारसरणीचे थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते. दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यावर महात्मा गांधींनी त्यांना आपले राजकीय गुरु मानले आणि त्यांच्याकडून भारतीय राजकारण व समाजकारणाची दिशा घेतली. बघा, पुढील प्रश्न बघा, या संतांनी आपल्या कृती सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजवले? तर संत गाडगे बाबा. पुढील प्रश्न बघा, 1117 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर डॉक्टर अभय बंग. बघा, डॉक्टर अभय बंग आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर राणी बंग यांनी गडचिरोली जिल्ह्यात सर्च सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ या संस्थेची स्थापना केली. ही संस्था आरोग्य सेवा, माता बाल संगोपन आणि आदिवासींच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. लक्षात ठेवा, सर्च डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग. पुढील प्रश्न बघा, स्वामी विवेकानंदांचा जन्म केव्हा झाला? तर 12 जानेवारी 1863 रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. या दिवसानिमित्त भारतात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. त्यांनी 1893 मध्ये शिकागो येथे धर्म परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व केले होते. पुढील प्रश्न बघा, स्त्री पुरुष तुलना हे 1882 साली पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो, ताराबाई शिंदे यांनी हे पुस्तक 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी लिंगभेद आणि स्त्रियांच्या दुय्यम स्थानावर कठोर टीका केली आणि स्त्री पुरुषांना समान मानण्याचा पुरस्कार केला. बघा, 1120 नंबरचा प्रश्न बघा, संत ज्ञानेश्वरांचे संपूर्ण नाव काय होते? मित्रांनो, तर ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांचं पूर्ण नाव होतं. संत ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे वारकरी संप्रदायातील थोर संत होते. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना केली. बघा, पुढील प्रश्न बघा, कोणत्या नेत्यास राष्ट्रसंत या पदवीनं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती असताना गौरवले आहे? तर मित्रांनो, तुकडोजी महाराज. बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर यांना भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत या उपाधीने गौरवले. त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला आणि समाजात स्वच्छता, ग्रामविकास आणि राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश दिला. पुढील प्रश्न बघा, होनाजी बाळा हे कोण होते? तर मित्रांनो, हा प्रश्न पण खूप वेळा पोलीस भरतीला विचारण्यात आलेला आहे. होनाजी बाळा कोण होते? तर मित्रांनो, शाहीर होते. होनाजी बाळा हे पेशवेकालीन महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शाहीर होते. त्यांनी लावणी आणि पोवाड्याच्या माध्यमातून लोककला समृद्ध केली. 1123 नंबरचा प्रश्न बघा,
प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? तर मित्रांनो, डॉक्टर आत्माराम पांडुरंग. बघा, डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश एकेश्वरवाद, एका देवावर विश्वास आणि समाज सुधारणा, जाती भेदभावाला विरोध करणे हा होता. पुढील प्रश्न बघा, मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यात आहे. कुठे आहे ते? पोंभुर्ली या ठिकाणी आहे. बघा, बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार म्हणजे यांना मराठी वृत्तपत्राचे जनक मानले जाते. त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू केले. त्यांचे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले हे आहे. 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील हा शेवटचा प्रश्न आहे आणि आपण उद्या 25 प्रश्न असे स्पष्टीकरणासहित बघणार आहोत. बघा, 1125 नंबरचा प्रश्न आहे. इसवी सन 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली आहे? तर मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोझरी येथे 1935ला गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली आहे. बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1935 मध्ये अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. याच आश्रमात त्यांची समाधी देखील आहे. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील हे 25 प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित बघितलेले आहेत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. बघा मित्रांनो, आमचे गणितासाठी तुम्हाला 6 ते 7,000 गणिताची स्पष्टीकरणं मिळून जातील. त्यासाठी गणित मंच हे चॅनल जॉईन करा आणि दररोज फ्री टेस्ट सोडवण्यासाठी स्पर्धा मंत्र किंवा गणित मंच गुगलवर सर्च करा. धन्यवाद मित्रांनो. एखादा प्रश्न जर माझ्याकडून चुकीचा वाचला गेला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.